पुंडलिक वरदे हरी विठ्ठल रामकृष्ण हरी मंडळी, तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अनेक समस्या असतात. त्या समस्यांवरचे नेमके उपाय काय आणि कुठली पूजा किंवा कुठलं व्रत आम्ही केलं पाहिजे, या गोष्टीवर आपण सातत्यानं चर्चा करत असतो. आणि ही चर्चा करत असताना मग नेमका या दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग कुठला असू शकतो आणि कुठली पूजा केल्याने माझ्यावरची जी काही येणारी संकटं आहेत तर ती संकटं दूर होतील. मग ही संकटं वेगवेगळ्या प्रकारची आहेत, अनेक प्रकारची आहेत. मग याच्यामध्ये कुणाच्या नोकरीची अडचण आहे, कुणाला शिक्षणासाठी अडचण आहे, कुणाला मुलबाळ होत नाही, कुणी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला आहे, कुणाला शरीराच्या व्याधी आहेत, कुणाच्या आरोग्याच्या समस्या आहेत. अशा एक ना भाराभर समस्याने प्रत्येक जण पिसलेला आहे. आणि मग या समस्येतून मुक्त होण्याचा जो काही मार्ग आपल्या अ, याच्यामध्ये सांगितलेला आहे, तर त्याच्यामधली नेमकी श्रद्धा कुठली, अंधश्रद्धा कुठली, याच्या मागची नेमकी रेषा कुठे आहे, यावर आपण चर्चा प्रामुख्याने करणार आहोत. आणि मग कुठली पूजा केल्यानं या दुःखातून आपल्याला मुक्त होता येईल किंवा बाहेर पडता येईल, हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पुढच्या 2-3 मिनिटांमध्ये चर्चेतून आणायचं आहे. भारतीय समाज हा श्रद्धेवर उभा असलेला एक समाज आहे. देव, धर्म, संत, परंपरा याच्याशी आपली एक खोल अशी नाळ जोडलेली आहे. पण प्रश्न असा आहे, की मग श्रद्धा कुठे संपते आणि अंधश्रद्धा कुठे सुरू होते? श्रद्धा ही माणसाला नेहमीच बळ देत असते, तर अंधश्रद्धा ही माणसाला गुलाम बनवते. मग याच्यामधली नेमकी श्रद्धा कुठली आणि अंधश्रद्धा कुठली, हे आपल्याला नेमकं ओळखता येत नाही. आणि हे न ओळखता आल्यामुळे आपणच आपल्या दुःखाचे कारणीभूत ठरत आहोत. आता श्रद्धा म्हणजे काय? तर श्रद्धा म्हणजे विवेकासोबतची निर्माण झालेली एक आस्था असते, एक अवस्था असते. माणुसकी वाढवणारा एक विश्वास असतो आणि संकटात मानसिक ताकद देणारी, आपल्याला एक आत्मबल देणारी एक आपली श्रद्धा असते. आणि मग श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्या दोन्ही गोष्टींची जर सरमिसळ करायचं म्हटलं किंवा दोन्हीवर जर चर्चा करायचं म्हटलं, तर आपल्याकडे प्रामुख्याने 2 धार्मिक परंपरा आढळतात. एक पहिली म्हणजे संत विचाराची परंपरा आणि दुसरी म्हणजे कर्मकांडाची सनातनी, ज्याला धर्मपरंपरा आपण म्हणू. तर या दोन्ही परंपरामध्ये बराच फरक आहे. ह्या दोन्ही जरी एकमेकांना समांतर असल्या तरी त्या परस्पर विरोधी आहेत. त्या एकमेकांमध्ये घुसळत नाहीत किंवा मिसळत नाहीत किंवा एकमेकांमध्ये त्या कधी साम्य निर्माण करत नाहीत. आणि मग अशा स्थितीमध्ये आपण काय करतो, की नेमकी या दोन्हींची सरमिसळ करतो. आणि मग सरमिसळ केल्याच्या नंतर किंवा एखादा आपण असं उदाहरणार्थ लक्षात घेऊ, की आपली एक कुठे शरीराची जर व्याधी निर्माण झाली असेल, तर त्याची एक आपली उपचार पद्धती ठरलेली असते. आणि मग आपण होमिओपॅथी किंवा आयुर्वेदिक किंवा ॲलोपॅथी इत्यादी प्रकारातला आपण उपचार घेत असतो. मात्र आपली गफलत अशी होते, की आपण एकीकडे आयुर्वेदिकही घेतो आणि ॲलोपॅथीही घेतो. आणि मग बऱ्याचदा काय होतं, की त्याचे सकारात्मक परिणाम होण्याऐवजी किंवा त्याचा आपल्याला गुण निर्माण होण्याऐवजी त्याच्यापासून अवगुण किंवा दोष निर्माण होतात. हे असं आपल्या बाबतीत बऱ्याचदा घडतं. आणि म्हणून या दोन्हींचा गोंधळ न करता नेमका श्रद्धेचा, आस्थेचा मार्ग कोणता आहे, तो आपल्याला निवडता आला पाहिजे. तर पहिल्यांदा आपण हे ठरवलं पाहिजे, की आपल्याला संत विचाराच्या मार्गाने जायचं, की आपल्याला जो काही सनातनी कर्मकांडाचा जो काही मार्ग सांगितलेला आहे, त्या मार्गाने जायचं. आता मग जर आपल्याला कुठल्याही मार्गाने जायचं म्हटलं, मग सनातनी मार्ग जर असेल, तर त्यालाही आपण वाईट म्हणता येणार नाही. मात्र त्याच्यामध्ये आपण अंधश्रद्धेचा शिरकाव आपल्या याच्यानुसार कृतीतूनच आपण जास्त करून घेतो आहोत. ही एक चुकीच्या पद्धती किंवा पायंडे आपण निर्माण केलेले आहेत. की आता उदाहरणार्थ सांगायचं झालं, तर यावर्षी श्रावण महिन्यामध्ये अनेक ठिकाणी कावड मंडळं निघाली. कावड मंडळं श्रावण महिन्यामध्ये कुठल्यातरी एखाद्या पवित्र ठिकाणचं जल आणून ते शिवाला अर्पण करणं, हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा, आस्थेचा एक भाग असू शकतो. त्यातून जे काही आत्मसंयमन केलं जातं, तर त्याच्यासाठी ती एक योग्य, उचित असा मार्ग आहे. त्याच्यामध्ये दोष काढायचं काही कारण नाही किंवा तो वाईट आहे असं म्हणता येणार नाही. मात्र शिवासाठी आणायला गेलेलं जल हे भक्तिभावानं, श्रद्धेनं आणलं गेलं पाहिजे. मात्र बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलं, की रोडवर बरेच कावड मंडळं दिसत होती. मग ती कावड मंडळं डीजेच्या तालावर जात होती. बऱ्याचदा आमची 18 ते 30 वयोगटातील मुलं, ही तरुणी मुलं त्या कावड मंडळात सहभागी होतात. आणि सहभागी झाल्याच्या नंतर मग त्याच्यामध्ये जसं काही आता यात्रेच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर हौशे-गवशे असतात, तर त्या पद्धतीनं त्या ठिकाणी सुद्धा चांगली वाईट तत्त्व ही शिरकाव करतात. आणि मग काही श्रद्धेनं गेलेले असतात, तर काही फक्त मौज-मजेसाठी त्या ठिकाणी गेलेले असतात. आणि मग त्या ठिकाणी मग गोड पदार्थामध्ये अ, गे काही याच्यातून मग चिलमीचे धूर वगैरे काढणे, असे प्रकारही याच्यामध्ये घडतात. आणि मग याच्यातून आपली धार्मिक श्रद्धा प्रकट होण्याऐवजी याच्यातून मग कुठेतरी आपण आपल्याच धर्मसंस्थानाचं किंवा आपल्या धर्मपरंपरेचं विकृतीकरण करतो, असं म्हणायला हरकत नसावी.
काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या, की गरबा नवरात्र हा जो काही गुजरातचा मुख्य पारंपरिक उत्सव आहे, तर त्या उत्सवामध्ये आता तो उत्सव महाराष्ट्रामध्ये सुद्धा शिरलेला आहे आणि नवरात्रामध्ये सगळ्यात जास्त कंडोमची विक्री होते. ही बातमी कुठल्यातरी आपल्या समाजभूषणावह नाही, असं आम्हाला वाटतं. तुम्हाला याच्याबद्दल काही वेगळं वाटत असेल, तर ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहिलं पाहिजे. मग ह्या गोष्टी आपण ज्या काही चुकीच्या गोष्टींचा आपण याच्यामध्ये शिरकाव करतो आहोत, तर तो शिरकाव कुठेतरी आपण थांबवला पाहिजे. मग आता बऱ्याचदा असं होतं, की आपण एखाद्या धार्मिक कार्यक्रमाला जातो आणि मग त्या धार्मिक कार्यक्रमाला दर आठवड्यातून एखाद्या दिवशी किंवा एखाद्या सण उत्सवाला आपल्या गावामध्ये एखाद्या मंदिरामध्ये आरती असते किंवा एखादा धार्मिक उत्सव असतो आणि त्या उत्सवाच्या ठिकाणी जात असताना आपण एवढं बेताल मेकअप करतो, की मग नेमकं आपल्याला हे वळण ठरवणं कठीण होऊन जातं, की आपण नेमकं देवाला शोधायसाठी जातोय, की देवासाठी जातो, की देवाला पाहायला जातो, की स्वतःचं प्रदर्शन मांडण्यासाठी जातो. या गोष्टीची गरज काय? ईश्वराला साधी भोळी भक्ती अर्पण केली पाहिजे. दुसरीकडे आपण कुठलाही मार्ग स्वीकारत असताना मग तो संत विचाराचा असेल किंवा कर्मकांडाचा मार्ग असेल, तर त्याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला आपलं आत्मसंयमन करणं गरजेचं असतं. बऱ्याचदा आपण वेगवेगळे उपवास-तापवास करतो. उपवास-तापवास करत असताना मग आपण म्हणतो, की मला आज अमका-अमका उपवास आहे आणि मग उपवास करत असताना सकाळी 8 वाजता वेगळं, फराळाचं 10 वाजता वेगळं, दुपारचं जेवणाला वेगळं, संध्याकाळच्या जेवणाला वेगळं. मग नेमकं आपण देवाला फसवतो, की स्वतःला फसवतो? म्हणजे याच्यावरून आपल्याला काय करायचं असतं, की आपल्याला आपल्या इंद्रियावर ताबा मिळवायचा असतो. म्हणजे आपल्याला भूक सहन करून लंघन करायचं असतं. त्या दिवशी दिवसभरासाठी उपाशी राहायचं असतं. मग त्याच्यामागे एक आपलं धार्मिक श्रद्धेचंही कारण आहे आणि दुसरं वैज्ञानिक आहे, की विज्ञान म्हणतं किंवा आयुर्वेद म्हणतं, की तुम्ही 7 दिवसाच्या आठवड्यापैकी सप्ताहामध्ये 7 दिवस काहीही खा आणि म्हणजे जे काही आहार-विहाराचे नियम न पाळता 1 दिवस लंघन करा, उपवास करा. त्याच्यामुळे तुमच्या पाचन संस्थेला आराम मिळेल किंवा 1 दिवस पाचन संस्थेला आराम द्या किंवा 7 दिवस तुम्ही आहार-विहाराचे नियम पाळा आणि 1 दिवस तुम्ही कुठलेही पदार्थ खा, कसेही खा. त्याच्यामुळे तुमच्या शरीराला काही असा व्याधी, दोष वगैरे निर्माण होणार नाही. हा एक भाग झाला आणि दुसरा आपला श्रद्धेचा भाग आहे. मग आता याच्यामध्ये जर आपण स्वतःला किंवा देवाला फसवण्याचा प्रयत्न करत असू, तर हे कुठेतरी चुकीचं आहे, असं आम्हाला वाटतं. त्याच्यानंतर आपण आपली दिवसभराच्या ज्या काही कृती आहेत, तर त्या कृती करत असताना आपण पाप-पुण्याची जी काही संकल्पना आहे, ती पहिल्यांदा स्वीकारली पाहिजे, की कुठली कृती केल्याने मला पाप घडेल आणि कृती कुठली केल्याने मला पुण्य मिळेल, याचा आपण विचार केला पाहिजे. केवळ दान-धर्म किंवा महापंक्ती घालणं हे याच्यातूनच केवळ पुण्यकर्म मिळतं असं नाही. कारण आता बदलत्या काळानुसार आपल्या गरजासुद्धा बदललेल्या असतात. अन्न, वस्त्र, निवारा ह्या काही वर्षांपूर्वी आपल्या प्राथमिक गरजा होत्या. आता गरजा बदललेल्या आहेत. रस्ते, पाणी, वीज, शिक्षण आणि आरोग्य ह्या आपल्या गरजा निर्माण झालेल्या आहेत. आणि अशा दृष्टीनं मग ज्याला ज्या गोष्टीची गरज असेल, तर त्याची ती गरज भागवणं म्हणजेच पुण्य. आणि मग जर अन्नदान नुसतंच घालत असू आणि त्याच्यामध्ये जर उष्ट पडत असेल खूप मोठं, त्याच्या अन्नाची नासाडी होत असेल, तर अन्न हे एकीकडे आपण पूर्णब्रह्म म्हणत असताना मग त्या अन्नाची नासाडी करणं, याच्यातून खरंच पुण्य मिळतं का? याचाही विचार होणं कुठेतरी गरजेचं आहे. तुमच्या काय फीडबॅक आहेत, कॉमेंट आहेत, ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुर्तास धन्यवाद.